फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभाग यांचा नवनियुक्त जे पदाधिकारी आहे त्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडलेला आहे। याविषयीची आपण अधिक माहिती घेणार आहोत। 2024-27 कार्यकारी मंडळाचा हा जो फलक लावलेला आहे त्याचा आपण उद्घाटन करावं। या नामफलकाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या अध्यक्षकडून झालेलं आहे। आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकारी मंडळातील सदस्यांचं या ठिकाणी प्रथम स्वागत। कारण गेले 44 वर्ष फेस्कॉम ही महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणारी संस्था आहे। 14 प्रादेशिक आहे, परंतु गेल्या 44 वर्षांमध्ये पुणे प्रादेशिक विभाग हा सातत्याने नंबर 1 ला राहिलेला आहे आणि आता इथून पुढे ही संपूर्ण जबाबदारी तुमची आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा नंबर 1 ला राहिला पाहिजे। कारण मी स्वतः 9 ते 12 आणि 12 ते 15 सलग 6 वर्षे पुणे प्रादेशिक अध्यक्ष म्हणून नंतर पुढे गेलेलो आहे। तेव्हा तुम्ही सगळ्यांनी पुणे प्रादेशिक विभाग सर्वच दृष्टिकोनातून विशेषतः पुणे जिल्ह्यातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं आरोग्यपूर्ण निरामय आणि सन्मानाने जावं यासाठी कुंभार गुरुजींच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी काम करायचं आहे। या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना फेस्कॉम महाराष्ट्राच्या वतीने हार्दिक शुभेच्छा 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 देतो। धन्यवाद। कमिटीचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना आज स्थानापन्न व्हायचंय त्या दृष्टीने आता पुढची वाटचाल करूया। चला तर पुढे जाऊया। हा एक महत्वाचा भाग आहे। हे आपलं उत्पन्नाचं सोर्स आहे। हा होमिओपॅथिक दवाखाना मोफत आपण ज्येष्ठांच्यासाठी आणि इतर जनरल लोकांच्यासाठी चालवतो। ही प्रॉपर्टी तुम्हाला सांभाळायची आहे ही माझी वेळ। हा होमिओपॅथिक दवाखाना गेले रोडे साहेबांच्या काळात 2006 पासून कार्यरत आहे। 2006 पासून हा दवाखाना चालू आहे आणि या ठिकाणी बरं का एक 10 रुपयाचा टेस्ट पेपर सुरुवातीला काढला की पुढे काहीही न काढता संपूर्ण प्रकारचे औषधोपचार जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांचे इतरांचे या ठिकाणी केले जातात। धोंडो मामा साठे होमिओपॅथिक यांच्या मार्फत 2006 पासून 18 वर्ष दीड तप झालेले आहे हा कार्यक्रम चालू आहे आणि हा पुढे तुम्हाला सातत्याने चालू ठेवायचा। एक मिनिट हे बघा, वानखेडे स्टेडियम वरती 26 तारखेला महाराष्ट्राचा शपथविधी जेव्हा व्हायचा तेव्हा होऊ द्या, परंतु आज महाराष्ट्रातील पुणे प्रादेशिक विभागाच्या फेस्कॉमच्या अध्यक्ष आणि या सर्वांचा या ठिकाणी शपथविधी होणार आहे आणि त्या निमित्ताने हे ऑफिसमध्ये आता पदार्पण करत आहेत। धन्यवाद। चला। मी हनुमंत कुंभार, अध्यक्ष फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभाग। मी AF इनामदार, उपाध्यक्ष पुणे फेस्कॉम प्रादेशिक विभाग। मी एकनाथ वाळून, सचिव पुणे प्रादेशिक विभाग। मी गणेश व्यवहारे, पुणे प्रादेशिक विभाग सदस्य। मी देवराम रामचंद्र नागगे, कोषाध्यक्ष पुणे प्रादेशिक विभाग। मी संपत मोहनदास गाडगे, पुणे प्रादेशिक विभाग सदस्य। मी सौ सुजाता अशोक कानेटकर, फेस्कॉमची पुणे विभागाची महिला सदस्य। सखाराम भालेराव, अध्यक्ष जनकल्याण समिती फेस्कॉम मुंबई। मी चंद्रकांत महामुनी, फेस्कॉम पुणे प्रादेशिक असा पूर्व अध्यक्ष। मी हनुमंत कुंभार कुर्जे, फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभाग नूतन अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे आणि गेले 9 वर्ष मी या पुणे प्रादेशिक विभागाशी संलग्न आहे, कार्यरत आहे। पहिले 3 वर्ष संपर्क सचिव म्हणून कार्य केलं आणि गेले 18 पासून आजपर्यंत सचिव म्हणून काम केलेलं आहे आणि काम करत असताना पुणे प्रादेशिक विभाग आमचे जे मार्गदर्शक रोडे साहेब, अध्यक्ष महामुनी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रादेशिक विभाग नेहमीच प्रत्येक बाबतीमध्ये हा अग्रेसर आहे आणि तो अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न इथून पुढे सुद्धा या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आमची जी 9 लोकांची टीम आहे ही निश्चित चांगल्या प्रकारे काम करेल आणि ही टीम इतकी चांगल्या प्रकारे मला लाभलेली आहे। एक उच्च विभूषित अशा प्रकारची टीम आहे आणि ते कार्यरत आहे, कार्यमग्न आहे आणि सतत सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे। इथून पुढे महाराष्ट्रामध्ये पुणे प्रादेशिक विभाग
अग्रेसर ठेवण्याचं कार्य निश्चितपणे आम्ही करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. नवीन कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे फेस्कॉमचे अध्यक्ष आदरणीय रोडे साहेब, चंद्रकांत महामुनी साहेब, कुंभार साहेब व सर्व आदरणीय पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आज आमच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण 3 वर्षासाठी पुणे प्रादेशिक विभागामध्ये काम करण्याची संधी आम्हा सर्वांना या ठिकाणी लाभलेली आहे आणि ती संधी या दोन्ही लोकांनी आम्हाला प्राप्त करून दिलेली आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपणाला असं आश्वासित करू इच्छितो की आदरणीय रोडे साहेब आणि महामुनी साहेब यांनी प्रादेशिक विभागाची जी परंपरा चालवलेली आहे ती परंपरा आम्ही निश्चित चांगल्या प्रकारे उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करूया. आणि विशेष म्हणजे तिन्ही जिल्ह्यामध्ये समन्वय समित्या स्थापन करून जास्तीत जास्त ज्येष्ठांपर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करूया आणि सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करू. या 3 वर्षामध्ये आमची कारकीर्द अतिशय चांगली करू अशी मी आपणा सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी एकनाथ बाळासाहेब वाळूंज, पुणे प्रादेशिक विभागाचा सचिव म्हणून या ठिकाणी माझी निवड झालेली आहे. त्याबद्दल मी पुणे फेस्कॉमचे खूप खूप आभार मानतो. विशेष म्हणजे या पुणे फेस्कॉमचे श्रीयुत रोडे साहेब आणि महामुनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं कार्यकाल अतिशय यशस्वीरित्या पार करू आणि संस्थेची कशा प्रकारे भरभराट होईल या दृष्टीने आम्ही सर्वजण एकजुटीने प्रयत्न करणार आहोत. आणि पुणे फेस्कॉम हा विभाग महाराष्ट्रामध्ये कायमच एक नंबरला राहील याची मी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आज आम्हाला जी संधी दिली, आज आमचा जो सोहळा संपन्न झाला आहे तो अभूतपूर्व असा सोहळा या ठिकाणी आज पाहायला मिळाला आणि त्याचा अतिशय आम्हाला समाधान आणि आनंद आहे. आम्हाला त्यामुळं खरोखरच काम करण्याची अजून ऊर्जा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि मी दोन्ही पदाधिकाऱ्यांना, महामुनी साहेब आणि रोडे साहेबांना विनंती करेन की आपलं लाख मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत राहो ही सदिच्छा. आणि आमच्याकडनं या संस्थेचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. सर्वांना नमस्कार. मी देवराम नागगे, कोषाध्यक्ष, फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागामध्ये आजपासून मी पदग्रहण केलेलं आहे. या फेस्कॉम पुणे विभाग हा आत्तापर्यंत रोडे साहेबांच्या आणि महामुनी साहेबांच्या सहकार्यामुळं तो नेहमीच 1 नंबरवर राहिलेला आहे आणि इथून पुढेही माझे सर्व सहकारी आणि त्यांच्याच सहकार्यानं तो नेहमीच 1 नंबरवर राहील यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. सर्वांना धन्यवाद. मी सखाराम भालेराव, अध्यक्ष जनकल्याण समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई. माझी 1 ऑक्टोबर 2024 पासून या पदावर त्यावेळचे सन्माननीय अध्यक्ष माननीय अरुण रोडे साहेब यांनी नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या सल्ल्याने आणि आत्ताचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त संघ ग्रामीण पातळीवर स्थापन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्याप्रमाणे काम करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कायम कार्यरत राहील. धन्यवाद. गणेश व्यवहारे, मी फेस्कॉम पुणे विभागाचा सदस्य आहे. हे अध्यक्ष सचिव जे जबाबदारी देतील ते आम्ही पूर्णपणे पार पाडू. नमस्कार, मी सौ सुजाता अशोक कानेटकर, सातारा. यावेळेला मला जी 3 वर्षासाठी फेस्कॉमनं संधी दिलेली आहे काम करण्याची, त्या संधीचं सोनं करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि ही जी परंपरा आहे प्रथम क्रमांकावर राहण्याची, ती आम्ही सर्वांनी मिळून अशीच पुढं चालू, एवढं सांगते आणि धन्यवाद. नमस्कार, मी संपत भानदास गाडगे, फेस्कॉम सदस्य पुणे विभाग. आमच्या पुणे विभागाचा नंबर 1 आहे राज्यात आणि तो कायम राखण्यासाठी निष्क्रिय संघ आम्ही सक्रिय करू आणि नवीन संघ निर्माण करू अशी ग्वाही देतो. नमस्कार, मी अरुण माधव रोडे, फेस्कॉम महाराष्ट्राचा मी 6 वर्ष अध्यक्ष होतो आणि त्याच्या आधी 2012 ते 2015 पुणे प्रादेशिकाचा अध्यक्ष होतो. खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ 6,000च्या वर ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, 14 प्रादेशिक विभाग आहेत. परंतु पुणे प्रादेशिक विभागाचं वैशिष्ट्य एक आहे की फेस्कॉम डिजिटल अकॅडमी आम्ही सुरू केली की ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल युगामध्ये घेऊन जायचं आणि त्याच्यामध्ये पण पुणे प्रादेशिक विभाग हा नंबर 1ला राहिलेला आहे. कारण पुणे प्रादेशिक विभागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा पेपरलेस विभाग आहे. या ठिकाणी सगळे कामं जी आहेत ती डिजिटल पद्धतीने होतात
आणि महाराष्ट्रामध्ये हा एकमेव प्रादेशिक विभाग आहे की इथे सर्व प्रकारचे व्यवहार हे डिजिटल अकॅडमीच्या माध्यमातून डिजिटल अकॅडमीमध्ये देखील आमचे 5 लोक आहेत, त्याच्यामध्ये पुणे प्रादेशिकचे अध्यक्ष आत्तापर्यंत होते आणि इथून पुढे पण ते राहणार आहेतच. आणि पुणे प्रादेशिकामध्ये आत्तापर्यंत ज्या ॲक्टिव्हिटीज केल्यात, विशेषतः आम्ही 1999 पासून हा विभाग आलेला आहे. इथे मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र आहे, इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत दवाखाना आहे, इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर आहे की एक लायब्ररी आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र शासनाचं ओळखपत्र देण्याचं काम हे 2003 पासून इथे चालू आहे. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवा आणि सुविधा हे पुणे प्रादेशिक विभाग सातत्याने देत आलेला आहे. आणि आता नवीन जी टीम आलेली आहे 2024-27 करता, हे अतिशय हरहुन्नरी आणि झोकून काम करणारे, तन मन धनाने काम करणारी मंडळी आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत जे काम झालं त्याच्यापेक्षा अधिक उजवं काम इथून पुढे होणार आहे. या संदर्भामध्ये सर्व नवनिर्वाचितांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुढील कामासाठी त्यांना ऊर्जा ही महाराष्ट्राकडून सातत्याने मिळत राहणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रकांत महामुनी. तसा मी प्रॉपर कराडचा आहे, पण पुण्यात नोकरी निमित्ताने मी गेली 40 वर्ष पुण्यामध्ये आहे. योगायोगाने या ज्येष्ठ नागरिकांच्या चळवळीत मला सहभागी निवृत्तीनंतर होता आलं आणि आता या पुणे प्रादेशिक विभागामध्ये गेले 2012 ते 18 मी सचिवपद भूषित केलं. 2018 ते 24 अध्यक्षपद भूषित केलं. असा हा माझा कालावधी जो होता तो क्रमांक 1 वरती जाण्याचं कारण म्हणजे मला लाभलेले गुरुवर्य अरुण रोडे साहेब यांच्या ह्याच्यामुळं, सहकार्यामुळं किंवा माझ्यावर एक वरदहस्त होता या स्वामींच्या सारखा, की त्यांनी खरोखर मला अगदी असं, बाळ घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं करत मी हे घोडं पुढं नेलं आणि या पुणे विभागाचा प्रथम क्रमांक कसा टिकवायचा हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ऑन पेपर पाहिलेलं आहे. साहेबांनी पण आता सांगितलं की पेपरलेस काम करणारा विभाग पुणे विभाग आहे. ते काम मी केलं. महाराष्ट्रामध्ये डेप्युटेशनवरती सुद्धा मला बरोबर घेण्याची संधी त्यांच्यामुळं मिळाली. त्यांनी बोटाला धरल्यामुळं आज डेप्युटेशनवरती काम केल्यामुळं मला हे मुख्य सचिवपद आज महाराष्ट्राचं भूषवताना तुम्हाला बरोबर घेऊन जाण्याचा आनंद पुन्हा एकदा प्राप्त झालेला आहे. तर मी या माझ्या कारकिर्दीत, जरी मी मुंबईमध्ये काम करत असलो, महाराष्ट्राचं पद जरी असलं मुख्य सचिव म्हणून, तरी देखील पुणे विभागामध्ये आपण सर्वजण एकत्र मिळून हा विभाग न डगमगता पुन्हा क्रमांकवरती 1 वरती कसा राहील याच्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रकाश खोचीकर, कराडहून आलो आहे. कराडच्या मित्रपरिवार ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे. कराडच्या तालुक्याच्या समन्वय समितीचाही मी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. त्यानिमित्तानं आपण कराडला एक मोठं कार्यशाळा घेतली होती. त्याच्या कामानंतर आमची निवड या पुणे प्रादेशिक विभागाच्या कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून निवड झालेली आहे. मी कराडहून आज इथं मुद्दाम आलो आहे, कारण या समितीचं कामकाज बघायचं आहे मला आणि समजून घ्यायचं आहे, आणि म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला आणखीन चांगलं काय काय करता येईल या दृष्टीने. आम्हाला सतत महामुनी साहेबांचं खूप चांगलं मार्गदर्शन असतं. त्यांच्या पुढाकारामुळे, त्यांच्या पाठीवर हात ठेवण्यामुळं आम्हाला आणखीन जास्त जोमानं काम करता येतं. म्हणजे आपल्याला पुढच्या आणखीन काही दिवसामध्ये, आणखीन काही, परवाचा आम्हाला आदेश आला होता की 100 वर्षाच्या पूर्ण झालेल्या व्यक्तींचा तुम्ही जाऊन सत्कार करा. ह्या निवडणुकीच्या कामामुळे मला झालं नाही, पण 4-5 लोक माझ्याकडे आहेत. उद्या परवा 2-3 दिवसात आम्ही ते काम पूर्ण करणार आहोत. धन्यवाद.